प्रशासनाने मदत करायला पाहिजे. गुन्हेगारांना 307 कलम मध्ये अटक व्हायलाच पाहिजे. सगळे गुन्हेगार, मुख्य गुन्हेगार 5-6 त्यांच्या संग आलेली 40-50 मुलं मारहाणीला, त्यांच्या 4-5 गाड्या पोलिसांनी जप्त करून त्यांच्यावर 307 गुन्हा आत्ताच्या आत्ता दाखल झालाच पाहिजे. त्याशिवाय कोणता शिवसैनिक इथनं उठणार नाही. शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे कंटेनर आले होते. ते कंटेनर पक्षाच्या आदेशानुसार आम्ही उचलण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते उल्हास तुपे तसेच शिवसैनिकावरती काल रात्री भयाड हल्ला झाला. या भयाड हल्ला करणारे राष्ट्रवादीचे नेते अजून फरार आहेत. त्यांच्यावरती अजून गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांना अजून हजर सुद्धा केलेला नाही. असा दररोज महागा सुद्धा शहर प्रमुख प्रमोद नाना भांगरे यांच्यावरती सुद्धा दगडफेकीचा प्रकार घडला. आता सुद्धा शिवसैनिक रक्तबंबाळ गेला. अक्षरशः आमचा शिवसैनिक मरणाच्या दारात आहे. तरी प्रशासन दखल घेऊन कधी कारवाई करणार याची आम्ही वाट बघतो आहे. आणि जवळ प्रशासन यावर कारवाई करणार नाही तोवर आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने इथं आंदोलन करतच राहणार आहे. पुणे शहराचे शिवसेनेचे पदाधिकारी दीपक कुलाल काल शिवसेना पक्षाकडनं जे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी यापूर्वी शिंदे साहेबांनी ज्यांना जे कंटेनर जे ऑफिस अलॉट केलेले होते तर जे आता सक्रिय आहेत जे कार्यरत आहेत त्यांना द्यायला शिंदे साहेबांनी आदेश दिला. आणि काल शिवसैनिक काही ते सांगितल्याप्रमाणे ते कंटेनर घ्यायला आले होते. पण शिवसेनेचे काही माजी पदाधिकाऱ्यांनी मिळून तिथं मारहाण केली. आता ती मारहाण किरकोळ झालेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण ती मारहाण गंभीर आहे.